जानेवारी रोजी तिलकुंद चतुर्थी आहे, म्हणजेच माघी गणेशोत्सव आहे। या दिवशी विशेष असा उपाय मी तुम्हाला सांगतो। ज्यांच्याही आयुष्यात विघ्न, संकट किंवा सतत अपयश येत असेल किंवा कुठलेही कार्य तडीच जात नसेल, ते कार्य संपूर्ण होत नसेल, तर याकरता हा उपाय नक्की करा। तर उपाय काय करायचा आहे? गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपतीला 21 दुर्वांची जोडी, 21 लाल फुलांची माळ, विशेष करून जास्वंद असेल किंवा इतर लाल रंगाचं कुठलंही फुल असेल तरी सुद्धा चालेल, आणि 21 मोदकांचा नैवेद्य, पण तो मोदक हे तिळगुळाचे दाखवायचे, गुळ खोबऱ्याचे नाही। म्हणजे गुळ खोबऱ्याचे दाखवू शकता, परंतु ह्या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात, म्हणून या दिवशी तिळगुळाचा विशेष असा मान आहे। तर तिळगुळाचे मोदक किंवा तिळगुळाचे लाडू आपण गणपतीला अर्पण करायचे, आणि शक्य होईल त्याप्रमाणे या दिवशी गणरायाची सेवा, पूजा, ध्यान, चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर हा उपाय जर आपण केलात तर नक्कीच आपल्या आयुष्यातील विघ्न, संकट कमी होण्यास नक्कीच मदत होईल। जय श्रीराम।